घनसावंगी तालुक्यातील श्रीपत धामणगाव येथे आनंद भीमराव वाघमारे या 17 वर्षाच्या तरुणाचा डेंग्यू साथीच्या रोगामुळे मृत्यू झाला। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। या गावाला आम्ही भेट दिली असता या गावामध्ये आजही धूर फवारणी झालेली नाही। प्रशासनाने त्या ठिकाणी कोरडा दिवस पाळलेला नाही व एका अंध कुटुंबातल्या घरावर एवढं मोठं दुःख कोसळलेलं असताना सुद्धा आजपर्यंत प्रशासनातला एकही व्यक्ती त्याचे अश्रू पुसण्यासाठी त्या ठिकाणी गेलेला आहे। जर एखाद्या गावामध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळला तर प्रशासनाने त्या ठिकाणी जाऊन कोरडा दिवस पाळण्यासाठी लोकांना आवाहन करणं, गावामध्ये फेरी काढणं, गावामध्ये सलग 4 दिवसानंतर धूर फवारणी करणं हा त्यावरचा उपाययोजना आहे। परंतु आज जालना जिल्ह्यामध्ये 41 रुग्ण हे डेंग्यूच्या आजाराने डगवलेले असताना सुद्धा आजही प्रशासन जाग व्हायला तयार नाही। म्हणून या निमित्ताने मी सर्व जनतेला, लोकांना आवाहन करतो की आपण आपल्या गावातील ग्रामसेवकांना संपर्क करा व गावामध्ये धूर फवारणी करून घ्या, कोरडा दिवस पाळा व प्रशासनाला या निमित्ताने मी असं आवाहन करतो की जो घनसावंगी तालुक्यामध्ये रुग्ण दगावलेला आहे त्यालाही आपण भेट द्या। श्रीपत धामणगाव मधल्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी सुद्धा डेंग्यूचा आजार इतर लोकांना होऊ नये यासाठी उपाययोजना करा। पिंपरखेड जिल्हा परिषद गटातील देवहिवरा गावामध्ये सुद्धा डेंग्यूचा रुग्ण आढळलेला आहे एका खाजगी रुग्णालयामध्ये, त्यावरती उपाययोजना चालू आहे। त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी।